22 जून 1981 रोजी ज्ञानप्रबोधिनीची निगडीला शाळा सुरू झाली. ही प्रज्ञावंत मुलांसाठीची शाळा नसली तरी प्रत्येकातील प्रज्ञावंतता शोधून तिचे संवर्धन करण्यासाठीचा ज्ञानप्रबोधिनीचा एक अभिनव शैक्षणिक प्रयोग होता. प्रबोधिनीला निगडीत शाळा सुरू करावी असे काही मनात नव्हते, पण या उद्योगनगरीमध्ये प्राधिकरणाने एक नवनगर वसवण्याचे ठरवले होते. या नवनगरात उत्तम शाळा यावी यासाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला आणि पुण्यामध्ये आप्पा पेंडसेंची भेट घेतली. 1982 हा कैलासवासी आप्पांच्या आजारपणाचा कालखंड. तथापि स्थानिक नागरिकांचा प्रेमळ आग्रह आणि काही जबाबदारी स्वीकारण्याची तयारी यामुळे प्रबोधिनीची शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ज्ञानेश्वरजी सावंत, व्यंकटेशजी पांडे, पटवर्धन अशा अनेक मंडळींनी प्रयत्नपूर्वक शाळेसाठीची राखीव असलेली जागा ज्ञानप्रबोधिनीला मिळवून दिली. अगदी सुरुवातीच्या काळात घराघरात भरणारे वर्ग, घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना गोळा करण्यासाठी धडपडणारे सदस्य असा सगळ्यांमध्ये उत्साह होता. पण शून्यातून अनेक गोष्टी निर्माण करायच्या होत्या. जागा नव्हती, पैसे नव्हते, मोठे स्वप्न उराशी घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळीही नव्हती. त्यामुळेच उभे करायचे होते 4 एकराच्या खडकाळ माळरानावर स्वप्न पाहू शकणारी दूरदृष्टी आणि स्वप्नपूर्ती करू शकणारे भक्कम बाहू. भविष्यवेधी, स्वप्नदर्शी अशी प्रतिभा असणारे आदरणीय वामनराव अभ्यंकर यांची या कामाची नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी नियुक्ती झाली आणि निगडी परिसराला परिसस्पर्श झाला. पुण्यात राहते घर होते, त्यामुळे सुरुवातीची 3-4 वर्षे सोमवार ते शनिवार निगडीत मुक्काम असायचा. 1985 सालापासून घरकुलाच्या स्वप्नी न रंगता वामनराव सहकुटुंब प्रबोधिनीच्या निगडीच्या पत्र्याच्या वास्तूत मुक्कामी आले. त्यांच्या इथे येण्याने घरोघरी संपर्क सुरू झाला. पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक नागरिकांना प्रबोधिनीच्या कामाशी परिचय करून देणे, त्यांचे योगदान मिळवणे यासाठी वामनरावांचा जनसंपर्क सुरू झाला. विद्यार्थ्यांचे पालक, परिसरातील शिक्षणप्रेमी, विचारवंत, उद्योजक, प्रशासक, शासकीय अधिकारी, राजकारणी अशा अनेकांपर्यंत वामनराव जाऊन पोहोचले. प्रबोधिनीची शाळा परिसराला आपली वाटू लागली. शाळेची जागा मिळवण्यापासून अनेक नागरिकांनी पुढाकार घेत कामाला सुरुवात केली. या नागरिकांची सहाय्यक समिती कार्यकर्ता भावाने काम करू लागली. वामनरावांनी अनेक माणसं या कामाशी जोडली. अर्थातच परिसरातील या प्रेमळ मंडळींनी वामनरावांना या बदल्यात भाऊ ही प्रेमळ उपाधी दिली. मीचे वर्तुळ वाढवीत ते हिंदुस्थान व्यापी व्हावे असा विशाल दृष्टिकोन देणारी ही बटुमूर्ती भाऊ याच संबोधनाने अनेकांच्या घरात आणि मनात पोहोचली. मोठी स्वप्ने आणि त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी अविरत श्रमणे हा संस्कार इथल्या नव्या सदस्यांच्या अंगी मुरू लागला. हिंदुस्थानच्या चरणी अर्पण करायला आवश्यक शुभ्र सुगंधित मने घडविण्यासाठी शिकवायचे हा संस्कार इथल्या अध्यापकांवर होऊ लागला. हा संस्कार दृढ व्हावा म्हणूनच अखंड हिंदुस्थानची चित्रमूर्ती स्थापूया, अनेकांच्या उपासनेसाठी इथे मायभूमीचे मातृमंदिर उभारूया असे वाटले आणि 1988 साली मातृमंदिरची स्थापना झाली. केवळ वास्तू नाही तर कार्यविस्ताराचे मोठे उद्दिष्ट याही संकल्पामागे होते. म्हणूनच स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत मातृमंदिर विश्वस्त संस्थेची स्थापना केली. महाराष्ट्र राज्यात प्रबोधिनीच्या प्रयोगांचा विस्तार आणि समविचारी शिक्षणप्रेमींचे संपर्क जाळे निर्माण व्हावे हा त्यामागचा हेतू. अरुणाताई पटवर्धन, सुमनताई शेणॉय, सुहासिनीताई पानसे, यादवेंद्र जोशी, शारदाताई चोरडिया, सुनंदाताई पुणतांबेकर अशी कित्येक नावं घेता येतील जी प्रबोधिनीच्या कामासाठी नोकरीच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कामाला उभी राहिली. कार्यकर्त्यांच्या या पहिल्या फळीने मोठे काम उभे केले. मातृमंदिर उभारणीसाठी घरोघरी जाऊन योगदान मिळवण्यापासून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची रुजवण व्हावी म्हणून सहली, शिबिरे, मेळावे आणि अनेक अभियाने घडवण्यापर्यंत अनेक कामं सर्वच मंडळींनी केली. ही मंडळी त्यांच्या तरुण वयात तरुण उत्साहाने तरुणाई घडवण्यासाठी बीजारोपण करत होती.
पिंपरी चिंचवड ही उद्योग नगरी आणि त्यामुळे तंत्र शिक्षण ही या भागाची गरज. म्हणूनच तंत्र कौशल्य प्रशिक्षण देण्याची कल्पना 1991च्या सुमारास मूर्त रूपाला आली. तंत्र शिक्षणासाठी स्वतंत्र इमारत, स्वतंत्र मनुष्यबळ उभे राहिले. शासकीय अभ्यासक्रमासोबत विद्यालयाचे वायरिंग, वेल्डिंग, फिटिंग यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थी स्वतः करू लागले. बघता बघता ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाचा भौतिक विस्तार, कामाचा विस्तार, कार्यकर्ते सदस्यांचा विस्तार मोठा होत होता. युवक युवतींच्या संघटनाची चांगली पार्श्वभूमी तयार होत होती. कार्यकर्त्यांच्या या फळीला ऊर्जा निर्माण झाली ती पुण्याहून आलेल्या मनोजरावांच्या उत्साही, जबाबदार आणि धडाडीच्या कर्तृत्वामुळे. त्यांच्या पुढाकारातून अग्रणी योजना आकार घेऊ लागली. क्रीडा दल उभे राहू लागले आणि युवक युवतींचा गट कामाभोवती गोळा होऊ लागला. आधुनिक काळाची भविष्यातील गरज पाहून संगणक प्रशिक्षणासाठी योजना आखण्यात आली. 90च्या दशकात शालेय स्तरावर संगणक अभ्यासक्रम तयार करण्याची धडपड आपण करत होतो. आज स्वतंत्र अभ्यासक्रम तर आहेच, पण 2005 साली राष्ट्रपतींच्या हस्ते आपल्या प्रयोगशाळेला उत्तम संगणक प्रयोगशाळेचा पुरस्कारही प्राप्त झाला. याच काळात मराठवाड्यातून आलेल्या तळमळ आणि धडाडीच्या युवकाला आदरणीय भाऊंनी मावळात ग्रामीण भागात प्रबोधिनीची शाळा सुरू करण्याचे आवाहन केले. ग्रामप्रबोधिनी विद्यालयाचे आजचे रूप म्हणजे त्या आवाहनाला लागलेले कर्तृत्वाचे फळच. व्यंकटराव भताने यांनी ग्रामप्रबोधिनीचे नेतृत्व केले. कामाचा विस्तार जसा जिल्ह्या पलीकडे होऊ पाहत होता तसा परिसरातील क्रीडा प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी यांचे संघटन आकार घेत होते. निमित्त होते मिनी ऑलिम्पिकचे. मनोजरावांच्या नेतृत्वाखाली परिसरातील अनेक शाळांतील सुमारे 1000 विद्यार्थी, त्यांचे शिक्षक आठवडाभर स्पर्धा खेळायला प्रबोधिनीत येत होते. या मिनी ऑलिम्पिकने मोठा आकडा गाठला आणि परिसरातील क्रीडाप्रेमींचा सोहळा या निमित्ताने घडू लागला. मोठे कार्यक्रम घडवून आणण्याची, यशस्वी करण्याची हातोटी इथल्या कार्यकर्त्यांना जमली होती. म्हणूनच स्वदेशी अभियान, स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव अशा मोठ्या संख्येची, मोठ्या सहभागाची अभियाने यशस्वीपणे उभी राहिली. आजवर झालेला जनसंपर्क, कार्यकर्त्यांचा संच आणि कामाचा आवाका यामुळेच असे कार्यक्रम इथे उभे राहू शकले. या मोठ्या कार्यक्रमांच्या योजनेतून नव्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि प्रेरणा जागरण होत राहिले. अशा या उमेदीच्या सदस्यांना सोबत घेऊन शासकीय चौकट मोठी करत प्रबोधिनीच्या शिक्षण प्रणालीत मोठे योगदान ठरू शकेल असा एक प्रकल्प उभा राहिला. पंचकोशाधारित गुरुकुल, अर्थात 12 तासांचे अर्धनिवासी गुरुकुल. आदरणीय भाऊंचे शैक्षणिक चिंतन मूर्त रूपाने आकार घेत होते. 1997 साली सुरू झालेले गुरुकुल आज महाराष्ट्रातील अनेक शाळांनी स्वीकारले आहे. क्रीडाप्रेमींच्या एकत्रीकरणातून या क्षेत्रातील प्रश्न समोर येत गेले, अभ्यास होत गेला आणि यशस्वी खेळाडू घडवणारी भारतीय शिक्षण प्रणाली शोधून काढली पाहिजे ही निकड लक्षात आली. त्यातून क्रीडाकुल हा आणखी एक अभिनव प्रयोग मनोजरावांच्या नेतृत्वाखाली 1998 साली उभा राहिला. एकीकडे स्थिर प्रयोग, एकीकडे प्रासंगिक अभियाने, संमेलने असे कामाचे दुहेरी स्वरूप पुढच्या काळात उभे राहत गेले. युवक युवतींच्या संचाने 2003 साली अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या 17व्या अधिवेशनाचे नेतृत्व केले. मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ निगडीच्या शाळेत होत होता. या निमित्ताने आलेले मुख्याध्यापक, संगीत शिक्षक, क्रीडा शिक्षक यांना प्रबोधिनीचे प्रयोग महत्त्वाचे वाटू लागले. आपणही आपल्या शाळेत असे प्रयोग करू शकतो हा आत्मविश्वास त्यांना मिळत गेला. असे काम करणाऱ्या समविचारी लोकांचे स्वतंत्रपणे एकत्रीकरण व्हावे असे वाटू लागले आणि त्यातूनच 2005 साली राज्य स्तरावर एक शैक्षणिक चिंतन परिषद योजली गेली. अशा शैक्षणिक चिंतन परिषदांचे नंतरच्या काळात सांगली, संगमनेर, नांदेड, जळगाव अशा ठिकाणीही आयोजन करण्यात आले. याच काळात राज्यात अनेक शिक्षण संस्थांनी पंचकोशाधारित गुरुकुल ही कल्पना उचलून धरली. बारामती, बदलापूर, अंबरनाथ, वांद्रे, रत्नागिरी अशा अनेक ठिकाणी गुरुकुलांचा विस्तार झाला.
काळाच्या पुढे पाहायचे हे आपल्या कार्यपद्धतीचे वेगळेपण. शालेय स्तरावर 90च्या दशकात संगणक शिक्षण देणाऱ्या आपल्या प्रबोधिनीने पुढचे पाऊल टाकले आणि नव्या संशोधन आणि प्रशिक्षण विभागाची कामात भर पडली. जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा 2007मध्ये आपल्याकडे सुरू झाली. संगीत शिक्षणाची स्थिर योजना म्हणून मुक्तिसोपान संगीत विद्यालय, संस्कृत संवर्धन व्हावे म्हणून संस्कृत पाठशाळा असे प्रयोग याच काळात सुरू झाले. वाढलेला विस्तार समर्थपणे पेलू शकेल असे नव्या ऊर्जेचे कार्यकर्ते ही निगडी केंद्राची गरज होत गेली. अनेक जुने जाणते अध्यापक निवृत्तीच्या वाटेवर दिसू लागले होते. 2005 ते 2010 या काळात इंग्रजी शाळांचे वाढते प्रमाण, पालक वर्गाच्या बदलत चाललेल्या अपेक्षा, मूल्यव्यवस्था, शासकीय धोरणे, कामात नव्याने दाखल होणारे या पिढीतील केवळ नोकरीसाठी आलेले अध्यापक अशा प्रकारची आव्हानं समोर येत गेली. निगडी केंद्राच्या खांदेपलाटाच्या या काळात ही आव्हाने पेलू शकेल अशी रचना निर्माण करण्यात आली. केंद्रीय सहविचार समिती, केंद्रीय विस्तारित सहविचार समिती आणि विभाग प्रमुख अशा 3 गटांच्या प्रशिक्षण, प्रेरणा जागरण यासाठी प्रयत्न सुरू झाले. निवृत्त अध्यापक आणि नवे विभाग प्रमुख असा समन्वय आणि सांधेजोड करीत नव्या रचना उभ्या राहत आहेत. आदरणीय भाऊ कैलासवासी आदरणीय विवेकराव पोंक्षे आणि आदरणीय संचालकांचे नियमित मार्गदर्शन असल्याने या रचनांना वैचारिक पाठबळ मिळाले. गेल्या 7-8 वर्षात मुक्तांगण, अटल टिंकरिंग प्रयोगशाळा, कला सादरीकरण व्हावे म्हणून मनोहर सभागृह अशी कामात आणि भौतिक रचनांमध्ये भर पडली आहे. परिसरातील अनेक उद्योगांकडून CSRच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळवता येते आहे. त्यातून वास्तू आणि वस्तूंचे नूतनीकरण चालू आहे. युवक युवतींचे गट आकार घेत रचनाबद्ध विभाग होत आहेत. यातून पूर्ण वेळ काम करणारे, 1-2 वर्ष वेळ देणारे अनेक सदस्य तयार होत आहेत. माजी विद्यार्थी एकत्रीकरणाचा प्रबोधरत्न पुरस्कार हा कार्यक्रमही यशस्वी झाला आहे. पालक महासंघ अशी आणखी एक नवी रचना आता आकार घेते आहे. 700-800च्या संख्येच्या पालक क्रीडा स्पर्धा, सहली, शिबिरे, उत्सव या माध्यमातून पालक संघटन होत आहे. जैवतंत्रज्ञान विभागाला त्यांच्या कामाची पावती म्हणून राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. गुरुकुल, क्रीडाकुल या शैक्षणिक प्रयोगांची शासन आणि समाज स्तरावर मोठी दखल घेतली जात आहे आणि त्यामुळेच नव्या प्रकल्पांची विस्ताराची संधी आता खुणावते आहे.